सर्वांचं स्वागत करते छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर इथं काल रात्री ना मार्केटमध्ये गेलेलो होतो, म्हणजे किराणा आणायचा होता. जे लाडू बनवायचे डिंकाचे, तर त्याच्यासाठीचा किराणा घ्यायचा होता आणि घरातल्या पण छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या होत्या. तर ह्या दुसऱ्या दिवशी घेतलेलं शूट आहे. तर इथं सकाळी सकाळी गरम पाणी घेत असते, कधी कधी त्यात लिंबू टाकून घेत असते, तर कधी एखाद्या वेळेस मधसुद्धा टाकत असते गरम पाण्यामध्ये. फ्रेश झाले, थोड्या वेळ उन्हात बसले आणि घरामध्ये एक माझं काम आहे ना वाट पाहत होतं. जो रात्री किराणा आणलेला होता ना, तर त्यातल्या बऱ्याचशा वस्तू डब्यामध्ये भरून ठेवायच्या होत्या आणि लाडूचं सामान वेगळं ठेवायचं होतं. इथं पूर्ण किराणा काढून घेतला, लाडूचं सामान वेगळं ठेवलं आणि ज्या वस्तू मला भरून ठेवायच्या होत्या ना, तर त्या वस्तू मी सगळ्या भरून ठेवलेल्या आहे. तर इथं येताना मखानासुद्धा आणला होता किराण्यामध्ये. आपण मुलांना मखाना द्यायला पाहिजे, कारण मुलांच्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे आणि आपण स्वतःसुद्धा खायचा. मी दररोज 5-7 तरी मखाने खात असते आणि देवांशले पण देत असते. थोडंसं तूप ॲड केलं, त्याच्यामध्ये थोडंसं तिखट आणि मीठ टाकून थोडंसं खरपूस असा तो म्हणजे भाजून घेतलेला आहे. इतका टेस्टी लागतो. त्याच्यानंतर लगेच इथं मी गाजराचा हलवा बनवायला घेतलेला आहे. पहिले गाजर स्वच्छ धुवून घेतले. गाजराच्या वरची जी साल असते ना, तर ती सोलणीच्या साहाय्यानं काढून घेतलेली आहे, कारण त्याच्यावरती छोटे छोटे जे बारीक केस असतात ना, तर ते चांगले लागत नाही. मागचं आणि पुढचं देठ कापून घेतलं. त्याच्यानंतर माझ्याकडे जो मिक्सरचा पॉट आहे, तर त्याच्यामध्ये ही खिसणी आलेली आहे खिसण्याची, तर तीच मी लावून इथं पटकन असे हे गाजर किसून घेणार आहे. जर तसे मला गाजर किसायचे म्हटले तर मग त्याला बराच वेळ लागला असता, पण मिक्सरच्या पॉटमुळं मला ते लवकर म्हणजे शक्य झालेले. तर इथं तुम्ही पाहू शकता 2-3 असे तुकडे होते, फक्त ते राहिलेले होते किसण्याचे, नाही तर पूर्ण गाजर किसून झालेला होता आणि एकदम मोकळा मोकळा असा खीस तयार झालेला होता. तर इथं मी तो खीस आहे ना कुकरमध्ये लावला, त्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड केलं आणि एक शिट्टी होऊ दिली. म्हणजे त्याच्यामुळं काय होतं, म्हणजे गाजराचा जो खीस आहे ना, तो एकदम नरम होतो. त्याच्यामध्ये एक बिटाचा तुकडा तो सुद्धा खिसून टाकलेला आहे, त्याच्यामुळं कलर खूप छान येतो. तर इथं मी लगेच एका साईडने ना जे मखाने आपण भाजून ठेवलेले होते, ते थंड झालेले होते, ते सुद्धा भरणीमध्ये भरून ठेवले आणि काजू आणि बदामी ना आपल्याला हलव्यामध्ये टाकायचे, तर ते मी इथं ठेचून घेतलेले. बरेच जण तुकडे करतात, पण तुकडे जर केले आणि ते काय होतं मग खाताना दाताखाली कचर कचर लागतात. तर इथं मी असा बारीक थोडासा कूट करून घेतलेला आहे. तूप ॲड केलं त्याच कढईमध्ये आणि इथं तुम्ही पाहिलं असेल तर काजू आणि बदाम एकदम लालसर होईपर्यंत मी त्या तुपामध्ये भाजून घेतले आणि आपण कुकरला जो खीस लावलेला होता गाजराचा, तर तो पूर्ण त्याच्यामध्ये ॲड करून दिला. चांगला मी त्या तुपामध्ये ते चांगलं परतून घेतलं. त्याच्यानंतर चवीनुसार त्याच्यामध्ये साखर ॲड केली, थोडीशी कमीच केलेली आहे, थोडं कमी गोड खात असल्यामुळं थोडी कमी केलेली आहे. त्याच्यानंतर परत त्याच्यावरतून थोडंसं तूप ॲड केलं आणि दुधाची साय ती थोडीशी 2-3 चमचे ॲड केली. तर परत मी ते 5-10 मिनटं होऊ देते आणि त्याच्यानंतर एकदम मस्त असा इथं हा गाजराचा हलवा बनून तयार झालेला आहे. तर इथं मी लगेच गरम गरम हलवा थोडासा खाऊन घेतला. राहिलेलं पेंटिंग काम ते करून घेतलं. असा होता आजचा छोटासा मिनी ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांना. बाय.